एक चौंकाने वाली घटना घटी है जिसमें धुले शहर के पुलिस प्रशासन केंद्र में प्रशिक्षण ले रहे 42 वर्षीय पंकज लक्ष्मण राव घावट की शारीरिक अभ्यास के दौरान मौत हो गई। पंकज घावट अमरावती जिले के सावलापुर के पास असे गांव पूर्णा के निवासी हैं और सेवानिवृत्त पूर्व सैनिक है। आश्चर्य व्यक्त किया जा रहा है कि यह घटना उस समय हुई जब उनका प्रशिक्षण धुले पुलिस प्रशिक्षण केंद्र में चल रहा था। इस बीच पंकज घावट की डॉक्टरों ने जांच की और उन्हें मृत घोषित कर दिया। धुले पुलिस प्रशिक्षण केंद्र के कमांडर विजय पवार ने बताया कि पंकज घावट को रोजाना की तरह पुलिस प्रशिक्षण केंद्र में अभ्यास करते समय अचानक सीने में दर्द होने लगा। जब उनके कुछ करीबी दोस्तों को इसकी जानकारी मिली तो वे उन्हें तुरंत जिला अस्पताल ले गए। हालांकि इस बार जब डॉक्टरों ने यहां उनकी जांच की तो उन्हें मृत घोषित कर दिया। पंकज घावट वर्तमान में धुले पीटीसी में प्रशिक्षण ले रहे थे। हालांकि प्रशिक्षण पूरा होने से पहले ही उनकी मौत हो गई। हालांकि उनकी मौत का सही कारण पता नहीं चल पाया, लेकिन कहा जा रहा है कि उनकी मौत गंभीर दिल के दौरे से हुई है। पोलीस प्रशिक्षण केंद्र धुळे येथे नवप्रविष्ट पोलीस शिपाई 17 क्रमांक 12 ची बॅच चालू आहे। नवप्रविष्ट पोलीस शिपाई चेस्ट नंबर 609 पंकज लक्ष्मणराव घावट भरतीचं घटक आहे त्यांचं नागपूर, ते राहणारे मूळचे अमरावती जिल्ह्याचे अचलपूर तालुक्याचा हा अंमलदार आहे। आज त्यांचं जवळपास इथं 8 महिन्यापासून मूलभूत पोलीस प्रशिक्षण चालू आहे। आज दिनांक 28 रोजी सकाळी रोड रन वॉक दरम्यान सदर विद्यार्थी हे कॅम्पसच्या बाहेर जाऊन वापस आले आणि गेटच्या जवळपास येत असताना त्याला थोडासा त्रास जाणवू लागल्याने त्याच्या मित्रांना त्याने सांगितलं की मला थोडा त्रास जाणवतोय। अशा पद्धतीने त्यांनी त्याला थांबवलं, बसवलं। लगेच आमची जी पोलीस व्हॅन होती तिथले जे अधिकारी होते त्यांना बोलवून घेतलं आणि अधिकाऱ्यांनी तात्काळ त्याला सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले। सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने सांगितलं की सदर विद्यार्थी हा आपला रिस्पॉन्ड करत नाहीये, तर यावरून सदर विद्यार्थ्यांची डेथ झाली असं डॉक्टरांनी सांगितलं आहे। पुढची जी प्रक्रिया आहे ती आता मेडिकल कॉलेज भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालय या ठिकाणी नेण्यात आलेलं आहे आणि पुढील रीतसर प्रक्रिया जी आहे धुळे शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी जाऊन आमचे अधिकारी खबर देत आहे आणि ह्या विद्यार्थ्याचा मृत्यू कशावरून झाला हे पोस्टमॉर्टमवरून आपल्याला लक्षात येईलच असं एकंदरीत डॉक्टरांनी काही सांगितलं नाही का सर कशामुळे